नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. MPSC कंबाईन ग्रुप सी 2026ची एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि AMVI RTOच्या मुलांसाठी पण ही अपडेट तेवढीच महत्त्वाची ठरते कारण 2022 मध्ये ही एक्झाम कंबाईन ग्रुप सी सोबत मर्ज झाली होती. तर त्याबद्दलच आपण आज डिस्कशन करणार आहोत की काय आहे ती अपडेट आणि जाहिरात कधी येऊ शकते याबद्दल. चला तर मग सुरू करूयात आजच्या सेशनला. माझं नाव शुभम बनसोडे, चॅनलचं नाव SBMPSC अकॅडमी. चॅनल आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर साधारणतः 2022 मध्ये ही ॲड मर्ज झाली आणि तेव्हापासून AMVIच्या म्हणजे वॅकन्सीज नाही आहेत आणि 2025 मध्ये याबद्दल एक अपडेट निघायला सुरुवात झाली कारण की 2025 मध्ये बऱ्याच AMVIचे प्रमोशन्स झाले. सो ते अप्पर स्टेजला गेले आणि AMVIच्या जागा वॅकंट राहिल्या. प्लस काही कार्यालय नवीन ओपन झाली RTOची. सो त्यामध्ये पण AMVIची गरज ही 2025 मध्ये भासायला लागली. सो 2026 मध्ये AMVIच्या जागेचा आराखडा RTO डिपार्टमेंटने MPSC कडे पाठवला आणि एक साधारणतः 461 वॅकन्सीचा तो आराखडा MPSC कडे पाठवण्यात आलेला आहे. तर ह्याचं कॅटेगरी वाईज बायफर्गेशन सुद्धा डिटेलमध्ये टेलिग्राम चॅनलवर आहे. कोणत्या कॅटेगरीला किती जागा डिस्ट्रीब्यूट झाल्यात. सो 461 जागांची ॲडव्हर्टाईज आहे हे तर फिक्स आहे. आता ही एक्झाम कधी होणार तर याबद्दल आपण आज डिस्कस करूयात. तर कंबाईन ग्रुप सीचे एक्झाममध्ये थोडासा संभ्रम क्रिएट झाला होता मुलांमध्ये कारण की एक नवीन समिती गठीत केली होती अभ्यासक्रमाचा एक चेंजेस आणण्यासाठी आणि काही नवीन संवर्ग पण ॲड होत आहेत. पण मुलांमध्ये हा संभ्रम क्रिएट झाला की ते 2026 पासूनच ते इम्प्लिमेंट होणार आहे की काय. सो मुलांना असं वाटलं की ही एक्झाम कदाचित उशिरा येऊ शकते किंवा पूर्ण जे समिती गठीत केली आहे त्यांचं पूर्ण कन्क्लुजन निघाल्यानंतर मग त्याच्यावर विचारमंथन केल्यानंतर मग अभ्यासक्रम रिलीज होईल आणि मग एक्झाम डेट येईल. सो असं एक क्रिएट झालं होतं आणि एक्झाम पण एक्झाम पॅटर्नमध्ये लाईक 2 एक्झाम होत्या त्या एकच होणार असं पण एक चालू होतं. तर ते आयोगाने सपशेल म्हणजे नाकारलंय की जो काही अभ्यासक्रम चेंज होणार आहे तो नेक्स्ट इयर पासून होणार आहे. 2026चा जो काही अभ्यासक्रम किंवा आत्तापर्यंत जो काही अभ्यासक्रम चालत आलेला आहे ग्रुप सीचा पूर्वपरीक्षा आणि मेन्सचा तोच कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यामध्ये काही फरक नाही पडणार. सो तुम्ही बघू शकता ही ॲडव्हर्टाईज आहे ती म्हणजे अपडेट आहे ती 19 जून 2026 ची आहे आणि अभ्यासक्रमाबद्दल जे समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबत जी कन्फ्युजन आहे तर त्याबद्दल स्पष्टता दिली आहे आयोगाने आणि यामध्ये आयोगाने क्लिअर कट म्हटलं आहे की सद्यस्थितीमध्ये गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहेत आणि सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तरी उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये एक्सेट्रा एक्सेट्रा. सो लवकरच म्हणजे एक साधारणतः जूनच्या एंडिंगला जूनचा एंड किंवा जुलैच्या स्टार्टला ॲड ही आपल्याला बघायला मिळू शकते आणि ऑफकोर्स याच्यामध्ये RTOची ॲड पण नक्कीच असणार आहे. त्यात काही शंकाच नाही आणि एक साधारणतः आपल्याला एक्झाम त्याच्या 1 ते 1.5 महिन्यानंतर म्हणजे मे बी ऑगस्ट ते ऑगस्टमध्ये ही एक्झाम आपल्याला बघायला मिळू शकते. सो ही एक महत्त्वाची अपडेट होती जी AMVI RTOच्या मुलांसाठी आणि ऑब्व्हियसली ग्रुप सीच्या मुलांसाठी एक महत्त्वाची ॲड होती. तर तुमचा जो अभ्यास आहे तो त्यामध्ये काहीच खंड न पडता तो चालू ठेवा कारण की ॲडव्हर्टाईज ही लवकरात लवकर येणार आहे. तर अभ्यासाच्या टचमध्ये राहा. थँक यू. हॅव अ नाईस डे.